हे पहा, जे त्या ठिकाणी मोर्चेकरी होते, मोर्चेकऱ्यांच्या संमतीने मोर्चा मिटवणं योग्य का अयोग्य? जर अयोग्य असेल तर जितेंद्र आव्हाड म्हणते ते, जितेंद्र आव्हाडांना फक्त राखेल टाकायचाच धंदा कळतो का? सामाजिक स्वास्थ्य महाराष्ट्रातलं शांत राहिले नाही पाहिजे का? कुठंतरी प्रकरण तिकडच्या तिकडं, म्हणजे लॉंग मार्च मुंबईला येण्याच्या अगोदर नाशिकमध्येच थांबला, याच्यामुळं जितेंद्र आव्हाडांना काही पोटसूळ वगैरे सुटलाय का काय, असं मला या ठिकाणी म्हणायचंय. आणि जितेंद्र आव्हाड साहेब, तुम्हाला स्वतःला वाटत असेल की तुम्हीच फक्त फुले शाहू आंबेडकर वादाचे ठेकेदार आहात, तसं नाही. आम्ही सुद्धा त्याच विचाराचे आहोत, त्याच विचाराने चालतो आणि हे कुठंतरी प्रकरण थांबलं पाहिजे. हे आणि जे काही माननीय मुख्यमंत्र्यांनी परभणीच्या प्रकरणामध्ये सुद्धा सगळी बाजू पॉझिटिव्ह घेतलेली, मग तुम्ही निगेटिव्हच का पसरवताय? ज्युडिशियल इन्क्वायरी लावलेली आहे. सोमनाथच्या जे संबंधित पोलीस होते ते सर्वच्या सर्व सस्पेंड केलेले आहेत आणि माझं वाक्य कालचं जे दाखवलेलं आहे ते मोडून तोडून दाखवलेलं आहे. मी म्हणलो होतो की जे व्हिज्युअल मध्ये दिसतायत त्या पोलिसांच्या वरती सस्पेन्शनची कारवाई करा, परंतु जे व्हिज्युअल्स मध्ये दिसत नाही, ज्यांचा लाठीचार्जशी संबंध नाही, अशा काही पोलिसांना थोडस माफ करा, एवढंच त्या ठिकाणी मी बोललेलो आहे. माझं पूर्ण वाक्य न घेता अपूर्ण वाक्यावरती ते मला वाटतं कालपासून ट्रायल चालू जात आहे. 100% बीड प्रकरण मी उचललंय आणि परभणीचं प्रकरण सुद्धा मीच उचललं. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जी सभागृहामध्ये जाहीर केलं ना, जे बीडच्या प्रकरणात जाहीर केलं तेच तिथेही जाहीर केलं. माननीय मुख्यमंत्र्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना 10 लाखाची मदत जाहीर केली. त्याच्यानंतर वाकोडे साहेबांच्याला 5 लाख रुपये मदत जाहीर केली. मी नंतर वाकोडे साहेबांचं कुटुंबीय आणि तिथले सामाजिक कार्यकर्ते यांना घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आलो. निवासस्थानी आल्याच्या नंतर 5 लाखाची रक्कम 10 लक्ष रुपये करण्याचं सुद्धा मान्य करण्यात आलं. मग याच्यामध्ये नेमकं चुकलं काय? निगेटिव्ह भूमिकेमध्ये मला घेऊन चाललाय तुम्ही, याच्यात चुकलं काय? मला त्याचं उत्तर सांगावं.